विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरस थिअरम ची माहिती घेणार आहोत। या ठिकाणी चित्रामध्ये डाव्या बाजूला पायथागोरसचा फोटो लावलाय आणि त्याच्या आधी 1000 वर्ष ज्यांनी हा थिअरम लिहिला तो बुद्धियाना याचा इकडे फोटो लावलेला आहे। त्या बुद्धियानाने त्याच्या सुलभ सूत्र या पुस्तकामध्ये हा पायथागोरसचा सिद्धांत लिहिलेला होता आणि नंतर तो आता पायथागोरसच्या नावाने प्रसिद्ध आहे। आता पायथागोरसचा सिद्धांत शिकण्यापूर्वी त्याची जी सिद्धता असते त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी आधी माहिती असणं आवश्यक आहेत, त्या इथे दिलेल्या आहेत। इन राईट ट्रायंगल वन राईट अँगल अँड अदर टू आर ॲक्यूट अँगल्स, साइड अपोजिट टू राईट अँगल इज नोन ॲज हायपोटेनस, म्हणजे त्याला मराठीमध्ये कर्ण असं म्हणतात। हायपोटेनस इज द ग्रेटेस्ट साइड इन राईट ट्रायंगल। आता असं बघा की काटकोन त्रिकोणामध्ये एक काटकोन असतो आणि उरलेले दोन लघुकोन असतात आणि काटकोनासमोरील बाजूला कर्ण असं म्हणतात। आता त्रिकोणामध्ये मोठ्या कोनासमोरील बाजू सर्वात मोठी असते, म्हणून 90 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही काटकोन त्रिकोणात नेहमी सर्वात मोठी असते। नंबर 2, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज हाफ द प्रॉडक्ट ऑफ परपेंडिक्युलर साइड्स। नंबर 3, quadrilateral square has 4 right angles and 4 congruent sides। 4, area of quadrilateral square is its side square or square of segment on which it is constructed। Number 5, just as we denote the vertices of a triangle by capital letters such as A, B, C, etc., the lengths of the sides opposite to these vertices are denoted by corresponding small letters A, B, C। हे आता सोयीसाठी आपण कन्व्हेन्शन म्हणून वापरतो। आता इथे पायथागोरस थिअरमचं स्टेटमेंट आणि त्याची सिद्धता आपण बघणार आहोत। दिस थिअरम इज अबाउट द एरिया ऑफ द स्क्वेअर्स ऑन द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल। स्टेटमेंट, in a right angle triangle the area of the square on the hypotenuse is equal to the sum of the areas of the squares on the other two sides। आता इन ट्रायंगल ABC मेजर अँगल ACB 90 घेतला तर ACB कोनासमोरील बाजू AB कर्ण म्हणजे AB स्क्वेअर बरोबर AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, कारण चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजू वर्ग, त्यामुळे AB बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ येणार AB वर्ग आणि AC बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ AC वर्ग आणि BC बाजूवरील चौरसाचे क्षेत्रफळ BC वर्ग। आता आपण कोनांसमोरील बाजू लहान अक्षरांनी दर्शवत असल्यामुळे AB म्हणजे AB स्क्वेअर बरोबर AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हेच आपण आता C स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, तेच आपण C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर असंही लिहू शकतो। Therefore, in a right angle triangle, the square of the hypotenuse is the sum of the squares of the other two sides। In a right angle triangle, if we subtract the square of one side from the square of the hypotenuse, we get the square of the remaining side। म्हणजे ही दोन्ही स्टेटमेंट ही पायथागोरसचीच आहेत, फक्त दुसऱ्यामध्ये C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअरचं वर्णन दिलेलं आहे। आता कॉन्व्हर्स ऑफ द पायथागोरस थिअरम म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ द पायथागोरस म्हणजे काय, इफ आणि देन मध्ये इफला जोडलेलं देन मध्ये न्यायचं आणि देनला जोडलेलं इफ मध्ये न्यायचं, म्हणजे तो कॉन्व्हर्स होतो। इफ इन अ ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द लेंथ ऑफ वन ऑफ इट साइड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द लेंथ्स ऑफ द अदर टू साइड्स, देन द अँगल अपोजिट टू द फर्स्ट साइड इज अ राईट अँगल। इथे एक्झाम्पल दिलंय, A बरोबर 3, B बरोबर 5 आणि C बरोबर 3। आता ग्रेटेस्ट साइड अर्थातच 5 आहे, त्याचा स्क्वेअर आला 25 आणि उरलेल्या बाजू आहेत 3 आणि 3, त्यांच्या स्क्वेअरची बेरीज आली 18, म्हणजे मग आता 25 आणि 18 हे काही समान नाहीत, त्यामुळे हा राईट ट्रायंगल होऊ शकत नाही। दुसरं उदाहरण बघा, 16, 30 आणि 34, तर सर्वात मोठी बाजू आहे 34, 34चा वर्ग 1156 आणि 16 आणि 30 यांच्या वर्गांची बेरीज केली तर 256 अधिक 900 बरोबर 1156, म्हणजे 34चा वर्ग बरोबर 16चा वर्ग अधिक 30चा वर्ग, त्यामुळे अर्थातच हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि 34 ही सर्वात मोठी बाजू, म्हणून 34 समोरील जो कोन आहे तो काटकोन असणार। मग 34 आपण R बाजूने केले म्हणजे कॅपिटल R हा कोन असणार, तर कॅपिटल R बरोबर 90 अंश। आता याच याच्यावरती एक्झरसाइज दिलेला आहे, स्टेट विच ट्रायंगल्स आर राईट अँगल ट्रायंगल इफ अ ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल नेम द साइड अपोजिट टू द राईट अँगल। म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, या प्रत्येक उदाहरणामध्ये प्रथम सर्वात मोठी बाजू काढायची, त्याचा वर्ग करायचा आणि तो उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर आहे की नाही पाहायचं, ते असेल तरच तो काटकोन त्रिकोण होऊ शकतो। याची उत्तरं दिलेली आहेत की 1, 2, 4, 5, 7 आणि 8
एवढ्याच याच्यामध्ये तो काटकोन त्रिकोण होतो, बाकीच्या याच्यामध्ये काटकोन त्रिकोण होऊ शकत नाही. आता काही गुणधर्म आपल्याला आधी बघणं आवश्यक आहे. सम प्रॉपर्टीज रिक्वायर्ड प्रूव्हिंग पायथागोरस थेरम, म्हणजे पायथागोरस थेरमची सिद्धता लिहिण्यासाठी काही गोष्टींची उजळणी करणं आवश्यक आहे, ती आपण इथे केलेली आहे. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर टू कॉरस्पॉन्डिंग साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच ही SAS ही टेस्ट आहे, कोबा, म्हणजे दोन त्रिकोणांच्या दोन संगत भुजा एकरूप असतील आणि त्यामधील कोण जर समाविष्ट कोण एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. नंबर 2, वेन अ पॅरलेलोग्राम ऑर रोम्बस ऑर स्क्वेअर ऑर रेक्टँगल. असं का म्हटलंय तर रोम्बस, स्क्वेअर आणि रेक्टँगल हे पॅरलेलोग्राम असतातच, आणि म्हणून वेन अ पॅरलेलोग्राम अँड अ ट्रायंगल स्टँड बिटवीन द सेम टू पॅरलल्स अँड ऑन द सेम बेस, then the area of the given triangle is half of the area of the given parallelogram. असं का आहे तर समांतर रेषांमधील लंबांतर हे नेहमी सर्व ठिकाणी समान असल्यामुळे या दोघांची उंची पण समान असते आणि एकाच पायावरती आहेत, म्हणजे पाया पण समान. मग समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय आहे, पाया गुणिले उंची. तसंच चौरसाचं क्षेत्रफळ पण ते होऊ शकतं, पाया गुणिले उंची. आणि म्हणून या ठिकाणी एरिया ट्रायंगल UZY बरोबर 1/2 एरिया स्क्वेअर TXYU. तसंच इकडे स्क्वेअरच्या ऐवजी आता रेक्टँगल घेतलाय, SRQX हा रेक्टँगल आहे आणि XYQ हा ट्रायंगल आहे. आता आपण याच्या आधारे पायथागोरसची सिद्धता बघूया. आता इथं काय केलंय बघा, XYZ हा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये XYZ हा कोण काटकोन आहे, म्हणजे त्याच्या समोरची XZ बाजू ही काय आहे, हायपोटेन्यूस आहे. त्याच्यावरती XQPZ हा चौरस तयार केलेला आहे. तसंच YZ आणि XY ह्याच्यावरती अनुक्रमे YZLM अँड YUTX हे चौरस तयार केलेले आहेत. आणि आता YQ आणि TZ जोडलेत पहा, आणि XZ वरती YS लंब टाकलेला आहे आणि XZ ला QP समांतर असल्यामुळे YS वर काढलेला लंब जर पुढे वाढवला तर तो QP ला R मध्ये छेदतो आणि अर्थातच तो QP ला पण लंब असतो. म्हणजेच YSR ही XZ आणि QP या दोन्ही बाजूंना लंब रेषा आहे. हे तिथे काटकोनाच्या खुणा करून दाखवलेलं आहेच. आता आपण सिद्धतेकडे जाऊया. लेट XYZ बी अ राईट ट्रायंगल, राईट अँगल ॲट Y, लेट द स्क्वेअर, ते आता मी नावं वाचून दाखवलेली आहेत. आता पुढे रिक्वायर्ड काय आहे तर XZ वरील चौरस बरोबर XY वरील चौरस अधिक YZ वरील चौरस. आता कन्स्ट्रक्शन काय केले आहे, प्रोड्यूस YS टू मीट QP ॲट R. ते मी तुम्हाला म्हणलं की YS आणि YR या दोन्ही XZ आणि QP ला लंब रेषा आहेत. त्या का त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं. आता आपण त्याची सिद्धता बघूया. कोण QXZ बघा बरं, QXZ कुठे आहे, तो किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे, कारण चौरसाचा कोन आहे तो. तसंच TXY हा पण चौरसाचा कोन असल्यामुळे तो पण काटकोन आहे. आणि आता त्या दोन्ही मध्ये आपण YXZ मिळवला, म्हणजे QXZ मध्ये जर YXZ मिळवला तर मोठा कोन होतो QXY, आणि TXY मध्ये जर परत YXZ मिळवला तर मोठा कोन होतो तो TXZ. म्हणजेच काय झालं आता की आपण जर दोन त्रिकोण निवडले, कोणते दोन त्रिकोण निवडायचे तर QXY, बघा बरं QXY कुठे आहे, आणि दुसरा निवडला तो ZXT. आता याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की इकडची जी QX आहे ती चौरसाची बाजू आहे आणि इकडची ZX, म्हणजे QX आणि ZX एकाच चौरसाच्या बाजू असल्यामुळे त्या एकरूप आहेत. तसंच XY आणि XT या एकाच चौरसाच्या बाजू असल्यामुळे त्या एकरूप आहेत. म्हणजे दोन संगत भुजा एकरूप झाल्या त्रिकोणांमधल्या. आता त्याच्यामधला कोन हा QXY आणि TXZ हे इन्क्लुडेड अँगल म्हणजे समाविष्ट कोन एकरूप असल्यामुळे ते दोन त्रिकोण काय झाले, एकरूप झाले. आता पुढे काय दिलंय बघा त्याने, XYM इज अ स्ट्रेट लाईन. XYM ही का बरं स्ट्रेट लाईन आहे तर XYZ 90 आहे आणि शिवाय MYZ हा पण 90 आहे, चौरसाचा कोन असल्यामुळे, म्हणजे दोघांची बेरीज 180 म्हणजे स्ट्रेट अँगल झाला. त्यामुळे XYM ही सरळ रेषा आहे. मग एरिया स्क्वेअर XTUY बरोबर ट्वाइस एरिया ट्रायंगल ZXT. आपण वरतीच ते पाहिलेलं आहे की एकाच समांतर रेषायुग्मात आणि एकाच पायावर असलेले चौरस आणि त्रिकोण जर असतील तर चौरसाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट असते, हे आपण पाहिलेलं आहे. तसंच YR
बघा आता वाय आर कुठे इथे दिसली का, वाय आर पॅरलल टू एक्स क्यू, त्यामुळे एक्स एस आर क्यू आणि हा आयत आणि त्रिकोण एक्स वाय क्यू हे एक्स क्यू या एकाच पायावर आणि एक्स क्यू समांतर वाय आर या समांतर रेषांमध्ये असल्यामुळे मग एरिया एक्स क्यू आर एस इक्वल टू ट्वाइस एरिया ट्रायंगल एक्स वाय क्यू असे होईल. त्याचप्रमाणे आपण जर दुसऱ्या बाजूला पाहिलं आता, सिमिलरली स्क्वेअर ऑन वाय झेड इज इक्वल टू rectangle SRPZ. Therefore, adding these two, square on XY plus square on YZ is equal to rectangle XQRS plus rectangle SRPZ बरोबर स्क्वेअर XQPZ. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं तर XY वरील चौरस अधिक YZ वरील चौरस बरोबर XZ या कर्णावरील चौरस, म्हणजे इथे पायथागोरस थेरम सिद्ध झाला. आता पायथागोरस थेरमचे दुसरं एक प्रूफ आपण बघणार आहोत. हे सिमिलर ट्रायंगल वरती अवलंबून आहे. आता इथे ट्रायंगल ABC दिलेला दिसतोय. या ABC मध्ये काय केलंय तर B हा काटकोर आहे. मग आता त्रिकोण ABC मध्ये B काटकोर म्हणजे उरलेल्या दोघांची बेरीज 90 अंश. मग A 90 वजा x आहे आणि C अर्थातच x आहे. आता त्रिकोण BMC मध्ये M हा काटकोन आहे. मग जर C हा x असेल तर कोण MBC हा नक्कीच 90 वजा x असणार आणि 90 मधनं 90 वजा x गेला की MBA हा x असणार. आता हे दोन त्रिकोण आपण पाहिलं, इथे ऍक्च्युअली 3 त्रिकोण दिसत आहेत. कोणकोणते बरं, AMB, ABC आणि CMB हे 3 काटकोन त्रिकोण आपल्याला इथे दिसत आहेत. आणि आता इथे असं दाखवलंय की त्रिकोण AMB समरूप त्रिकोण BMC समरूप त्रिकोण ABC कोणत्या टेस्टनी केले तर AAA टेस्ट. म्हणजे दोन कोण जर एकरूप असतील तर तिसरा असणारच, त्यामुळे AAA ही टेस्ट इथे वापरली आहे. आणि आता समरूप त्रिकोण म्हटलं की त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपण त्रिकोण AMB आणि त्रिकोण BMC जर त्रिकोण AMB समरूप त्रिकोण BMC म्हणून AB अपॉन BM बरोबर MB अपॉन MC बरोबर त्रिकोण BMC समरूप त्रिकोण ABC. मग इथे BM भागिले AB, MC भागिले BC आणि BC म्हणजे पहिलं आणि तिसरं अक्षर भागिले AC इथे पहिलं आणि तिसरं अक्षर. याचप्रमाणे आपण जर AMB समरूप त्रिकोण ABC घेतला तर पहिले दोन AM भागिले AB, नंतर MB भागिले BC आणि AB भागिले काय येणार ते AC. म्हणजे पहिली दोन अक्षर की इकडची पहिली दोन अक्षर, दुसरं तिसरं की इकडचं दुसरं तिसरं आणि इकडचं पहिलं तिसरं घेतलं की इकडचं पहिलं तिसरं, अशा बाजू निवडायच्या. म्हणजे आपल्याला ही 3 गुणोत्तरं आता मिळाली. आता आपण याच्यातलं कोणकोणतं विचारात घेऊया तर MC अपॉन BC म्हणजे हे बघा बरोबर BC भागिले AC असं घेतलं आणि तिरकस गुणाकार जर केला तर MC गुणिले AC बरोबर काय आलं BC वर्ग आलं. तसंच आपण हे AM अपॉन AB बरोबर AB अपॉन AC घेतलं तर तिरकस गुणाकार केला की AM इंटू AC बरोबर AB वर्ग. या दोघांची जर बेरीज केली तर काय येतं बघूया आपण. तर या ठिकाणी AC कॉमन आला, AC कंसात MC प्लस AM बरोबर BC वर्ग अधिक AB वर्ग. आता MC या ठिकाणी दिसतंय MC प्लस AM म्हणजे सबंध रेषा झाली AC, म्हणून मग ते AC गुणिले AC म्हणजे AC वर्ग. मग काय आलं AC वर्ग बरोबर BC वर्ग अधिक AB वर्ग. म्हणजेच इथे पायथागोरसचा सिद्धांत सिद्ध झाला. आता याच बरोबर इथे आणखीन एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे AM अपॉन BM बरोबर MB अपॉन MC असं घेतलेलं. ह्याची गुणोत्तरं जर घेतली तर यामध्ये जर तिरकस गुणाकार केला तर AM गुणिले MC बरोबर BM वर्ग. म्हणजेच काय झालं की काटकोन त्रिकोणात कर्णावरील लंबाचा वर्ग बरोबर त्या लंबानी जे कर्णाचे भाग केलेले असतात त्यांचा गुणाकार, हा एक गुणधर्म इथे जाता जाता सिद्ध होतो म्हणून तो दिलेला आहे. आता काही आपण एक्सपेरिमेंटल प्रूफ पाहू. म्हणजे कसं इथे दाखवलेल्या ज्या आकृती एक्सपेरिमेंटल प्रूफ असं म्हणलेलं आहे. आता इथे AB पायथागोरस थेरम या ठिकाणी सिद्ध झाला. आता दुसरं ट्रॅपेझियम इज क्वाड्रिलॅटरल विथ वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स पॅरलल टू इच अदर. म्हणजे इथे ट्रॅपेझियम म्हणजे काय ते सांगितलंय. तर हा ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन.
याच्यामध्ये ही फक्त एक जोडी एकमेकास समांतर असते आणि ही जोडी एकमेकास असमांतर असते। ही या दोन समांतर बाजूंमधील लंबांतर म्हणजे समलंब चौकोनाची उंची दाखवलेली आहे। मग आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय येतं, एरिया ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले सम ऑफ पॅरलल साइड समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज, या दोघांची बेरीज गुणिले डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स म्हणजे दोन समांतर रेषांमधील अंतर म्हणजेच याला समलंब चौकोनाची उंची म्हणतात। दिस इज द हाईट ऑफ ट्रॅपेझियम and the area of trapezium is equal to half the sum of parallel sides multiplied by perpendicular distance between parallel sides. आता two right angle triangle congruent to triangle ABC are placed in such a position that Q dash P dash R, याचा अर्थ P Q आणि R एका सरळ रेषेत आणि PR इक्वल टू A प्लस C हा काटकोन त्रिकोण आहे। याचे आणखीन एक काटकोन त्रिकोण याला एकरूप असलेला घेतला आणि ते असे या ठिकाणी ठेवले। आता इथे काय झालं, हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला, त्याच्या ह्या काटकोन करणाऱ्या बाजू बी आणि बी आहेत आणि हा एक जो त्रिकोण आहे त्याचा ए आणि सी, इथे सुद्धा ए आणि सी, त्यामुळे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतं हाफ ए सी, याचं येतं हाफ ए सी आणि म्हणून 2 गुणिले हाफ ए सी असं इथे म्हटलेलं आहे। आणि हा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे, त्याचं येतं बी स्क्वेअर। मग आता आणि ए हाफ इंटू ए प्लस सी इंटू ए प्लस सी इक्वल टू हाफ इंटू बी स्क्वेअर प्लस हाफ इंटू 2 इंटू ए सी, त्यामुळे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए सी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए सी, कारण हा जो हाफ आहे हा इकडे पण आहे इथे पण आहे, त्या प्रत्येकाचा हाफ हा कॅन्सल केला आणि शेवटी 2ac आणि 2ac कॅन्सल केले की ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर, म्हणजे परत पायथागोरसचं स्टेटमेंट आपल्याला मिळालं। आणखीन हा एक प्रकार आहे, या प्रकारामध्ये आता आकृती दाखवलेली आहे, ह्याच्यात त्रिकोण ए बी सी, एकरूप त्रिकोण बी डी एच, एकरूप त्रिकोण डी ई जी, एकरूप त्रिकोण ई एफ, हे सगळे काटकोन त्रिकोण आहेत। मग ए बी इक्वल टू बी डी इक्वल टू डी ई इक्वल टू ई ए इक्वल टू सी, त्याच्यानंतर ए सी इक्वल टू एच बी इक्वल टू एफ जी इक्वल टू एफ सी इक्वल टू बी, बघा आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल। आणि त्यामुळे हा सी एच काय होतो, तर सी एच हा येतो ए मायनस बी इक्वल टू एच जी इक्वल टू जी एफ इक्वल टू एफ सी, म्हणजे हा आतला जो आहे हा चौरस आहे पण त्याची प्रत्येक बाजू येते ए मायनस बी। आणि आता बाकीचे हे 1 2 3 आणि 4 हे काटकोन त्रिकोण आहेत, त्यांच्या बाजू येतात, काटकोन करणाऱ्या बाजू येतात ए बी आणि कर्ण येतो सी। मग आता या ठिकाणी परत ते एरिया ऑफ स्क्वेअर ए बी डी ई, ए बी डी आणि ई वजा 4 एरिया त्रिकोण 1 2 3 आणि 4 बरोबर हा एकंदर काय तयार होतो, हा छोटा चौरस तयार होतो, म्हणून एरिया स्क्वेअर सी एफ जी एच म्हणलेलं आहे। म्हणजे मग स्क्वेअर ए बी डी घेतली त्याची बाजू सी, म्हणून सी स्क्वेअर वजा 4 गुणिले 1/2 ए बी बरोबर ए वजा बी वर्ग। हे पण सोडवलं की आपल्याला पायथागोरसच्या थिअरमची सिद्धता मिळते। आता आणखीन हे इथे घेतलेलं आहे, हे तसंच आहे पण ते आता मी जास्त त्याच्याचं वाचून एक्सप्लेन करत नाही, आकृतीवरून आणि लिहिलेल्या इक्वेशनवरून तुम्हाला ते समजून येईल, तर ते तुम्ही स्वतः समजावून घ्या। आणि ह्या ज्या प्रॅक्टिकल प्रूफ्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रत्यक्ष तुम्ही तसे कापून तसे जुळवून पहा, म्हणजे तुम्हाला या सिद्धता नीट कळतील। आता आणखीन ही एक शेवटचीच दिलेली आहे, याच्यामध्ये काय केलंय की हा काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन आहे आणि आता हा कर्ण, ह्याच्यावरती हा चौरस तयार केलेला आहे आणि हे दोन या काटकोन करणाऱ्या बाजूंवरती चौरस आहेत। आता असं पाहिलं की हा जो आहे या चौरसाचे हे कर्ण जोडले तर आपल्याला मध्य मिळतो। 60-90 थिअरम असं या सिद्धांताचं नाव आहे। इन राईट ट्रायंगल साइड अपोजिट टू 30 डिग्रीज इज हाफ ऑफ हायपोटेनस अँड साइड अपोजिट टू 60 डिग्रीज इज √3/2 टाइम्स हायपोटेनस, असा सिद्धांत आहे। आता ह्याच्यामध्ये खरं तर 30 समोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते, हे माझं पायथागोरसशी काही संबंधित नाही आहे, पण तरी मी इथे प्रूफ त्याचं दिलंय। त्रिकोण ए बी सी मध्ये हा 60 मापाचा कोन आहे, अर्थातच हा 30 मापाचा, हा 90, आणि आता सी बी ही आपण तेवढीच पुढे वाढवली आहे आणि नंतर एडी जोडलेली, म्हणजे या दोन बाजू एकरूप आहेत, ही मधली कॉमन आहे आणि हा 90 आणि हा 90, म्हणजे हे दोन त्रिकोण काय झाले, एकरूप झाले। मग हा 60 आहे म्हणजे हा 60 आणि हा 30, मग 30 आणि 30 परत 60, हा संपूर्ण 60, हा 60 आणि हा 60, अर्थातच ए डी सी हा इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण तयार झाला आणि त्यामुळे डी सी बरोबर ए सी। आता इथे डी सी म्हणजेच ट्वाइस बी सी आहे
आणि डीसी बरोबर एसी आहे, याचा अर्थच एसी बरोबर ट्वाइस बीसी सिद्ध झाली आणि म्हणजे ती समोरील बाजू ही कर्णाच्या निमपट आहे असं इथे सिद्ध झालं. आणि आता 60 मापाचं काय करा, मग इथे पायथागोरस थिअरम वापरला, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पण इथे AC स्क्वेअर इक्वल टू BA स्क्वेअर प्लस BC म्हणजे काय आलं तर हाफ AC, म्हणून इथे हाफ AC कंसाचा वर्ग म्हणजेच काय आलं AC स्क्वेअर बरोबर BA स्क्वेअर प्लस 1/4 AC स्क्वेअर. हे 1/4 AC स्क्वेअर इकडे मायनस झाले, 1 मायनस 1/4 म्हणजे 3/4. AC स्क्वेअर इक्वल टू BA स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल, √3/2 AC इज इक्वल टू BA. म्हणजेच काय सिद्धांत सिद्ध झाला तर काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण काटकोन, एक 30 आणि एक 60, तर 30 समोरील बाजू ही कर्णाच्या निमपट आणि 60 समोरील बाजू ही कर्णाच्या √3/2 पट होते. ABCD हा चौरस आहे आणि हा AC कर्ण आहे. आता हा B काटकोन आणि AB बरोबर BC म्हणजे हे दोन कोण एकरूप, म्हणजे प्रत्येकी 45 मापाचे आले. मग आता इथे काय झालं की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर बरोबर 2AB स्क्वेअर म्हणजेच AC इज इक्वल टू √2 इंटू AB. म्हणजेच चौरसामध्ये कर्ण काय असतो तर तो √2 गुणिले त्याचा कर्ण, असं कर्ण बरोबर √2 गुणिले बाजू असे ते सूत्र तयार होतं. आता इथे आपण ही जी पायथागोरसच्या 3 म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत म्हणून त्याला ट्रिपलेट असं म्हणलेलं आहे. तर ती ट्रिपलेट काढण्यासाठी काही सूत्र असतात, सगळीच त्यांनी काढता येतात असं नाही पण बरीचशी येतात, ते आपण ती सूत्र बघूया. द ट्रिपलेट ऑफ पायथागोरस कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द फॉलोइंग ट्रिकी एक्सप्रेशन्स. म्हणजे इथे काय दिलंय की हा n पूर्णांक n भागिले ट्वाइस n प्लस 1 असा हा वल्गर फ्रॅक्शन आहे आणि n इज अ नॅचरल नंबर. मग n ची किंमत 1 घेतली तर काय तर 1/2 प्लस 1 म्हणजे 1 आणि 2/3 म्हणजे 3 1 3 आणि 1 4 4/3 म्हणजे 3 4 आणि 4 1 मिळवलं की 5 असे 3 4 5 हे त्रिकोण आपल्याला मिळालं. n इक्वल टू 2 असेल तर 2 आणि इथे 2/2 4 आणि 1 5 इथे 5 येणार म्हणजे 5 दुनी 10 आणि 2 12 12 भागिले 5 म्हणजे आणि मग 5 12 आणि 12 मध्ये 1 मिळवलं की 13 5 12 13. त्याचप्रमाणे n इक्वल टू 3 असेल तर 7 24 आणि 25 अशी आपल्याला याच्यावर त्रिकुट मिळवता येतील. आणखीन एक दुसरं सूत्र असं आहे, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2xy ब्रॅकेट स्क्वेअर. हे कसं येतं तर x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर म्हणजे कसं होतं की x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर y स्क्वेअर प्लस y⁴. याच्यावरून हे सूत्र तयार झालेलं आहे. इथे आपण असं बघूया की a ला जर मी 2xy मानलं तर b ला x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आणि c ला x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मानलं तर x आणि y च्या किमती घ्यायच्या, त्याच्यावरून a b c च्या किमती काढायच्या म्हणजे मग आपल्याला पायथागोरसची त्रिकोणं मिळतील. इथे मी काही काढून दाखवलेली आहेत. या दोन पद्धतीने आपल्याला तशा प्रकारची त्रिकुटं काढता येतात. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा एक असा आहे की त्रिकोण ABC मध्ये C काटकोन आहे तर C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. मग ते जर त्याच्याऐवजी KA घेतल्या म्हणजे ह्या तिन्ही बाजू ज्या आहेत या ABC त्रिकोणाच्या ABC या ज्या बाजू आहेत त्या K पट केल्या तरी सुद्धा येणारे जे आहे ते पायथागोरसचं त्रिकूट येतं. म्हणजेच आपल्याला याच ठिकाणी की K स्क्वेअर C स्क्वेअर इज इक्वल टू K स्क्वेअर A स्क्वेअर प्लस K स्क्वेअर B स्क्वेअर असं समीकरण मिळेल. मग इथे मी करून दाखवलंय की 6 8 10 हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे, त्याचे निमपट केलं तर 3 4 5 हे पण पायथागोरसचं ट्रिपलेट येतं. आणि आता या ठिकाणी आपण काय केलंय 5 पट केलेत तर ते सुद्धा पायथागोरसचं येतं आणि तर 3 चौक 12 4 चौक 16 5 चौक 20 हे पण पायथागोरसचं ट्रिपलेट येतं. नंतर 3 8 हे 24 4 8 हे 32 5 8 हे 40 हे पण पायथागोरसचं ट्रिपलेट येतं. म्हणजे एक जर पायथागोरसचं ट्रिपलेट आपल्याला माहिती असेल तर त्या तिन्ही बाजूंना समान संख्येने भागलं किंवा समान संख्येने गुणलं तर आपल्याला आणखीन पायथागोरसची ट्रिपलेट्स मिळतात. आता पायथागोरस हा थिअरम जो आहे त्याची काही ॲप्लिकेशन्स आहेत ती आता आपण अभ्यासूया. हे म्हणजे लघुकोन त्रिकोणासाठी आहे. इन ट्रायंगल ABC अँगल C इज ॲक्यूट, सेगमेंट AD ही AD परपेंडिक्युलर टू BC आणि इथे C हा आपण लघुकोन घेतलेला आहे त्याच्या समोरची बाजू AB
आता इथे त्रिकोण ए डी बी बघा कुठे आहे, हा त्रिकोण ए डी बी हा काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यामध्ये ए बी वर्ग बरोबर काय आलं, ए डी वर्ग प्लस बी डी वर्ग बरोबर. आणि ए डी सी हा जर त्रिकोण घेतला तर ए सी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक डी सी वर्ग. या ठिकाणी ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक डी बी वर्ग असं घेतलंय. मग इथे आपण किमती टाकल्या. ए डी वर्गाची किंमत काय, ए सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर, ती इथे टाकली. ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर इथे टाकली आणि मायनस डी बी स्क्वेअर तसंच ठेवलं बरोबर ए सी स्क्वेअर. आणि या ठिकाणी आपण काय केलंय की डी बी जी आहे, या डी बीची किंमत काय टाकली बघा आता, बी सी मायनस डी सी टाकली आणि तो वर्ग सोडवला. आणि फायनली आपल्याला काय मिळालं, तर ए बी स्क्वेअर बरोबर ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर मायनस ट्वाईस बी सी इंटू डी सी. म्हणजेच या ठिकाणी ए बी ही या लघुकोनासमोरची बाजू आहे, त्या बाजूचा वर्ग बरोबर लघुकोन करणाऱ्या समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज वजा 2BC गुणिले DC असं हे सूत्र आपल्याला मिळतं. आता ह्याच्यावरून काय होतं की समजा आपण म्हणजे AC स्क्वेअर इथे असायला AC स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस BC आणि DC. आता ही DC जी आहे ती मी जर समजा ACच्या स्वरूपात लिहू शकलो तर ती कशी लिहिता येईल ते बघा. आता त्रिकोण ADC मध्ये हा कोन C जर मी विचारात घेतला तर कॉस रेशो त्याचा काय येतो, लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे DC भागिले AC. म्हणजे DC बरोबर काय आली, AC cos C. मग AC म्हणजे B म्हणून B cos C आणि ही किंमत मी इथे DCच्या इथे टाकली. तर पुढे काय होतं, C स्क्वेअर बरोबर B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस ट्वाईस A इंटू B cos C आणि म्हणून A स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन ट्वाईस AB. आता आपण cos A ची काढू शकतो. काय टेक्निक आहे त्याला, तर इथे C असला की वजा C स्क्वेअर, मग इथे A असला की वजा A स्क्वेअर आणि उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज आणि भागिले ते ट्वाईस BC. तसंच cos B जर काढायचं झालं तर मायनस B स्क्वेअर करायला लागेल म्हणजे A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन ट्वाईस AC अशी. तर ह्या तिन्ही cos A cos B आणि cos C अशा किमती येतात. या तिन्ही यांना आपण कॉस रूल असं म्हणतात. म्हणजे या थेरमवरून आपल्याला कॉस रूल समजू शकतो. आता या ठिकाणी त्रिकोण ABC मध्ये हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये ACB असा हा जो आहे हा विशाल कोन आहे. अर्थातच हे दोन्ही रेषीय जोडीतील कोन आहेत, त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. एक जर विशाल कोन असेल तर दुसरा लघुकोन असणार. म्हणजे ACB हा जर विशाल कोन असेल तर ACD हा रेषीय जोडीतील कोन लघुकोन असणार. म्हणजेच आपण वरचा थिअरम इथे वापरू शकतो. आता इथे बघा त्रिकोण ADC घेतला. ADC मध्ये काय येतं तर AC स्क्वेअर बरोबर AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर आणि ADB घेतला तर त्याच्यामध्ये AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर बरोबर. मग आता या ठिकाणी मात्र काय केलं आपण बघा की AB स्क्वेअर बरोबर AC स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर घेतलं. मग या DB ची किंमत काय टाकली तर DC प्लस BC टाकली आणि त्या किमती घेऊन ते सोडवल्यानंतर आपल्याला मिळालं AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस ट्वाईस DC इंटू BC. तर हा विशाल कोनासाठी तयार झाला. आता त्याच्यावरून सुद्धा कॉस रूल येतो का नाही तर येतो, पण मी इथे नुसतं तुम्हाला हिंट देऊन ठेवली आहे. म्हणजे ACD हा जो कोन आहे हा 180 वजा ACB येतो. मग कॉस रेशो जर घेतला आपण ACDचा तर कॉस 180 मायनस ACB. मग आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ते शिकलेलो आहोत की याची किंमत येते मायनस कॉस ACB. ती किंमत याच्यामध्ये टाकली तर परत आपल्याला कोसाइन रूल त्याच्यावरून मिळू शकतो, म्हणून ते इथे करून दाखवलेलं आहे. आता वरच्या तिन्ही याची आपण उजळणी इथे करूया. फॉर ॲक्यूट अँगल काय होतं त्याच्यात तर AD स्क्वेअर बरोबर BC स्क्वेअर AC स्क्वेअर मायनस ट्वाईस BC इंटू DC. म्हणजे या दोघांच्या बेरजेतून हे वजा केलं तर AB स्क्वेअर येतो. म्हणजेच AB स्क्वेअरला काय होतं तर AB स्क्वेअर बरोबर BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस ट्वाईस BC इंटू DC. म्हणजे याच्यात तो प्लस केल्यानंतर येतो म्हणून AB स्क्वेअर ग्रेटर दॅन BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आणि राईट ट्रायंगलला मात्र ते काय येतात समान येतात. आणि म्हणून आपल्याला या तीन रिलेशनवरून त्रिकोणाच्या जर बाजू दिलेल्या असतील तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे, म्हणजे लघुकोन आहे, विशाल कोन आहे का काटकोन आहे, म्हणजे ॲक्यूट ट्रायंगल आहे का ऑब्ट्यूस ट्रायंगल आहे का राईट ट्रायंगल आहे कळू शकतं. काय सूत्र तयार होतं, स्क्वेअर ऑफ ग्रेटेस्ट साइड लेस दॅन सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स द अँगल अपोजिट टू ग्रेटेस्ट साइड इज ॲक्यूट. आता त्रिकोणामध्ये तीन कोन असतात,
पण ग्रेटेस्ट साईडचा समोरचा असतो तो सर्वात जास्त असतो. मग तोच जर ॲक्यूट असेल तर बाकीचे अर्थातच त्याच्यापेक्षा लहान म्हणजे ॲक्यूटच असणार. आणि म्हणून रिमेनिंग ऑल्सो ॲक्यूट अँड दस इट्स ॲक्यूट ट्रायंगल. पुढे स्क्वेअर ऑफ ग्रेटेस्ट साईड इज ग्रेटर दॅन सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स. द अँगल अपोजिट टू ग्रेटेस्ट साईड इज ऑब्च्यूस. म्हणून तो ऑब्च्यूस ट्रायंगल झाला. आणि जर समान असेल तर तो राईट ट्रायंगल असतो. हे आपण पायथागोरसच्या याच्यात पाहिलेलंच आहे. आता ज्याच्यावरून आणखीन एक सिद्धांत आपण बघणार आहोत, थिअरम ऑफ अपोलोनियस. अपोलोनियस या गणितीने हा सिद्धांत शोधला म्हणून त्याचं नाव इथे दिलेलं आहे. आता त्रिकोण ए बी सी मध्ये एडी ही मध्यक आहे, म्हणजे हा डी हा बीसीचा मध्य आहे, म्हणजे अर्थातच बीडी बरोबर डीसी. हे इथे या खुणांनी दाखवलेलं आहेच. मग आता ए डी सी आणि काय झालं त्याच्यामध्ये की ए डी सी आणि ए डी बी हे दोघांची बेरीज 180 कारण ते रेषीय जोडीतलेत. म्हणजे एक जर विशाल असेल तर त्याचा छेदार्थ अर्थातच काय असणार, लघुकोन असणार. आणि म्हणून इफ वन ऑफ देम इज ॲक्यूट देन अदर शुड बी ऑब्च्यूस. आता ए ई हा आपण बीसी वरती लंब टाकलेला आहे. मग आता ए डी सी हा लघुकोन जर घेतला तर वरचं सूत्र आपण वरती काढले ते लिहिलं की या लघुकोनासमोरील बाजूचा वर्ग, आणि हे सूत्र इथे लिहिलं. ए डी बी हा विशाल कोन आहे म्हणून तेच परत वरचं सूत्र लिहिलं आणि मग त्यांची बेरीज केली तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर बरोबर ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस DC स्क्वेअर. म्हणजेच मध्यगेला सामावणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर मध्यगेच्या वर्गाची दुप्पट अधिक त्यांनी मध्यगेनी जो या बाजूचे दोन भाग केलेले त्यातल्या एका भागाच्या वर्गाची दुप्पट. अशा प्रकारे हा अपोलोनियसचा सिद्धांत या ठिकाणी सिद्ध झाला. आता इथे काही इलस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम दिलेले. स्टेट द टाइप ऑफ ट्रायंगल इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स. म्हणजे 19, 21, 29, 8, 24, 25, 11, 112, 113 असे हे बाजू असलेले 3 त्रिकोण आहेत. आपल्याला तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे ते ठरवायचं. पहिला 19, 21, 29 घेतलं तर सर्वात मोठी 29 आहे. मग 29चा वर्ग हा इथे लिहिलेला आहे, 21चा वर्ग इथे लिहिला, 19चा वर्ग लिहिला. आणि आपल्या असं लक्षात आलं की 441 अधिक 361 म्हणजे किती आले, हे 802 झाले. म्हणजेच 29चा वर्ग हा या दोन वर्गांच्या बेरजेपेक्षा जास्त मोठा आहे म्हणून ते काय झालं, इट इज ऑब्च्यूस ट्रायंगल. त्याच्यानंतर इथे 29चा वर्ग बरोबर 21चा वर्ग तर त्यांची बेरीज 640 आली. आता 640 पेक्षा 625 लहान आहेत म्हणजे इथे जे ग्रेटेड होतं त्याच्यावर इथे लेस दॅन आलं त्यामुळे अँगल अपोजिट टू ग्रेटेस्ट साइड इज ॲक्यूट. त्यामुळे हा ॲक्यूट ट्रायंगल झाला. या ठिकाणी मात्र काय होतंय, 113चा वर्ग बरोबर 112चा वर्ग अधिक 15चा वर्ग इथे करून दाखवला म्हणजे हा राईट ट्रायंगल. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्या असतील तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे ओळखता येतं. आता इथे काही आपण उदाहरणं सोडवलीत. इन ट्रायंगल PQR पॉइंट एस इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. आता याच्यामध्ये मिड पॉइंट दिलेला आहे म्हणजेच अपोलोनियसचा थिअरम वापरायचा हे अगदी क्लिअर झालं. मग अपोलोनियसचा सिद्धांताचा मध्यगाई PS आहे म्हणजे त्या मध्यगेला सामावणाऱ्या बाजू ह्या दोन आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर 2 कंसात PS स्क्वेअर अधिक या बाजूचा वर्ग QS स्क्वेअर असं ते मांडून घेतलं आपण आणि ते सगळं सोडवलं की आपल्याला QS मिळते. पण QS हा मध्यबिंदू आहे त्यामुळे QSच्या दुप्पट QR असणार म्हणून QR बरोबर 2 QS म्हणजे आपल्याला QR ची किंमत मिळाली. म्हणजे एक पायथागोरस थेरमवरचं आपण उदाहरण पाहिलं. आता या ठिकाणी पण RT लंब QP असं दिलेलं आहे आणि QR 5 RP 12 तर आपल्याला QP काढायचे आणि RT काढायचे. तर आता QP काढण्यासाठी पायथागोरस थेरम वापरला की ती 13 आली आणि 5, 12, 13 आपल्याला त्रिकोण माहितीच आहे मग ही QP 13 आली. आता आपल्याला RT काढायचे त्याच्यासाठी आपण थोडंसं वेगळा विचार करणार आहोत की PRQचं क्षेत्रफळ काय येणार 1/3 गुणिले 12 गुणिले 5. आता हेच क्षेत्रफळ आणखीन कसं काढता येईल तर QP बाजू घेऊन त्याच्यावरचा लंब घेतला तर काय येणार हाफ QP गुणिले TR आणि एकाच त्रिकोणाची ती दोन्ही क्षेत्रफळ असल्यामुळे ती दोन्ही जर आपण इक्वेट केली तर 30 बरोबर 1/3 गुणिले 13 गुणिले RT म्हणजे त्याच्यावरून आपल्याला RT ची किंमत मिळेल. म्हणजे QP काढण्यासाठी पायथागोरस थेरम वापरला परंतु RT काढण्यासाठी मात्र आपण यात एकाच त्रिकोणाचं 2 प्रकारे क्षेत्रफळ काढलं आणि ते इक्वेल केलं त्यामुळे आपल्याला त्याची किंमत मिळाली. आता या ठिकाणी हा एक त्रिकोण दिलाय ABC मध्ये A90 दिलाय
आणि BA आणि AC या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत, अर्थातच BC या करणे, आणि M आणि N हे त्यांचे दिलेत मध्य, म्हणजे AN बरोबर NC आणि AM बरोबर MB, म्हणजे AN हा AC निमपट आहे किंवा AC ही AN च्या दुप्पट आहे. मग आता जर आपण पाहिलं ABN हा जर काटकोन त्रिकोण घेतला तर BN वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AN वर्ग, पण AN म्हणजे हाफ AC तिथे टाकली, मग त्याचा वर्ग केला की तो 1/4 येणार, आणि सगळ्याला 4 ने गुणलं की 4 BN वर्ग बरोबर 4 AB वर्ग अधिक AC वर्ग, हे आपल्याला एक रिलेशन मिळालं. जसा आपण हा ABN काटकोन त्रिकोण घेतलाय तसा इथे AMC हा पण काटकोन त्रिकोण येतो, तो निवडला तर आपल्याला हे रिलेशन मिळतं, आणि दोघांची बेरीज केली की आपल्याला सिद्ध करायला सांगितलंय ते आपोआप सिद्ध होतं. Prove that the sum of the squares on the sides of a parallelogram is equal to the sum of the squares on its diagonal. आता हा परत अपोलोनियस वरती आधारलेला आहे. कारण का तर पॅरेलोग्रामचे डायगोनल्स ऑफ अ पॅरेलोग्राम बायसेक्ट इच अदर, म्हणजे समांतर उभ्या चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागतात, त्यामुळे M हा दोन्ही कर्णांचा मध्यबिंदू आहे. म्हणजेच AM ही मध्यगा होते, CM ही मध्यगा होते, BM मध्यगा होते, DM सुद्धा मध्यगा होते. म्हणजे अर्थात मध्यगा म्हटलं की अपोलोनियस सम आपण इथे वापरणार. मग ABD साठी अपोलोनियस वापरला आणि DCB साठी अपोलोनियस थेरम वापरला, त्या दोघांची बेरीज केली की अर्थातच आपल्याला हा रिझल्ट मिळतो आणि हे सिद्ध होतं. म्हणजेच आपल्या लक्षात आलं की त्रिकोणामध्ये जर मध्यगा दिली असेल किंवा एखाद्या बाजूचा मध्य दिला असेल तर त्या ठिकाणी अपोलोनियस सिद्धांत वापरल्यास आपल्याला ते सिद्ध करणं सोपं जातं. आता इथे एक्झरसाइज दिलेला आहे. स्टेट विच ऑफ द ट्रायंगल्स हॅव्हिंग द फॉलोइंग सेट्स ऑफ साइड्स आर अॅक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूस. म्हणजे जे उदाहरण मी सोडवून दिलेलं आहे त्याच्या आधारे हे करायचे, त्याची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. इन ट्रायंगल ABC मेजर अँगल B90, लेंथ AB 6, लेंथ BC 8. व्हॉट इज द लेंथ ऑफ मीडियम ड्रॉन फ्रॉम द पॉइंट B ऑन साइड AC. मीडियम म्हटलेली आहे, याचा अर्थच इथे अपोलोनियस सिद्धांत वापरायचा आहे. त्याच्यानंतर इथे इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR, म्हणजे लक्षात आलं तुमच्या की अपोलोनियस सिद्धांत इथे पण वापरायचा आहे. कॅल्क्युलेट द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर हॅव्हिंग इट्स साइड्स 10 सेंटीमीटर. आपण मगाशीच पाहिलं की डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साइड, म्हणजे इथे लगेचच उत्तर तुम्हाला मिळेल. आणि अँगल C ऑफ ट्रायंगल ABC 90, CM लंब AB, AC बरोबर 12, BC बरोबर 16. कॅल्क्युलेट CM, म्हणजे ते आपण जे मगाशी हे पाहिलं की CM वर्ग बरोबर कर्णाचे दोन जे भाग होतात त्यांचा गुणाकार, यांनी हे आपल्याला सोडवता येईल. आता या ठिकाणी 7वं, इन राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ हायपोटेन्यूज 65 and the length of one of the perpendicular side is 16. म्हणजे पायथागोरसचा वापर करून आपल्याला काटकोन करणारी दुसरी बाजू काढता येईल आणि त्याच्यावरून त्याचं क्षेत्रफळ काढता येईल. यूज द फॅक्ट 7 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इक्वल 53. मग आता 7 आणि 2 या काटकोन करणाऱ्या बाजू जर धरल्या तर त्याच्या वर्गांची बेरीज म्हणजे 53 हा हायपोटेन्यूज येणार. म्हणजे टू कन्स्ट्रक्ट सेगमेंट ऑफ लेंथ PQ, म्हणजे काय होणार तर 7 आणि 2 काटकोन करणाऱ्या बाजू घेतल्या तर आपल्याला कर्णाची लांबी 53 मिळेल आणि कर्णाच्या लांबीचा वर्ग 53 मिळेल. म्हणजेच आपल्याला कर्णाची लांबी वर्गमुळात 53 मिळेल, म्हणजेच ती वर्गमुळात 53 ची किंमत येईल. या प्रकारे आपण असंख्य आणखी उदाहरणं सोडवू शकतो. इन ट्रायंगल PQR साइड PS इज द मीडियन, म्हणजे इथे परत आपल्या लक्षात येईल की अपोलोनियस थेरम वापरायचा आहे. त्याच्यानंतर इन ट्रायंगल PCR अँगल R इज ऑब्ट्यूस अँगल, PN लंब CR. अर्थातच PRC हा ऑब्ट्यूस अँगल असल्यामुळे त्या तिथे येणारा लंब हा अर्थातच या बाजूच्या बाहेर येणार, म्हणून इथे लिहिलं एक्सटेंडेड असं. PC स्क्वेअर बरोबर त्यांनी दिलेले सगळं. प्रूव्ह दॅट R इज द मिड पॉइंट ऑफ CN, हाही अपोलोनियसवरच अवलंबून आहे. इन ट्रायंगल ABC मेजर अँगल ABC 120, देन प्रूव्ह दॅट दिस. आता इथे काय होतं की हा ABC हा जर 120 असेल तर त्याच्या शेजारचा अर्थातच जो येणार आहे तो रेषीय जोडीतला, म्हणजे 180 वजा 120 म्हणजे 60 येईल. तर त्याच्यावरून आपल्याला हे सिद्ध करता येऊ शकतं. मग तिथे आपण 30, 60, 90चा थेरम वापरू शकतो. 12 इन क्वाड्रिलॅटरल ABCD M and N आर मिड पॉइंट्स ऑफ AC and BD, म्हणजे मग आपल्याला अपोलोनियस सिद्धांत वापरून हे सिद्ध करता येतं. तर अशा प्रकारे ही एक्झरसाइज मध्ये दिलेली उदाहरणं जी आहेत ती तुम्ही स्वतः सोडवा, त्याप्रमाणे ती येणारी प्रूफ्स तुमच्या शिक्षकांना दाखवा आणि त्याच्यानं व्हेरीफाय करून घ्या, म्हणजे तुम्हाला आज जे आपण शिकलेलो त्या सगळ्याची प्रॅक्टिस मिळेल. तर
थँक्यू. आता हे इथे लेक्चर संपलेलं आहे. याचा नीट तुम्ही डिटेल एकदा वाचून परत अभ्यास करा.